नमस्कार मैत्रिणींनो, प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्याच टॉपिकवर बोलणार आहोत. ब्लाऊज समजून साडीचा पदरच कट झाला आहे किंवा निस्ता पदर कट झालेला आहे, तर आपल्याला असं झालं की खूप भीती वाटत असते की आता काय करायचं. तर यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही गोष्ट तुमच्यासोबत किंवा तुमच्या कस्टमरसोबत झाली असेल तर काळजी करू नका. हा व्हिडिओ मुद्दाम तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला ही साडी जशी आपली पहिली होती तशीच करून कशी द्यायची याचा व्हिडिओ मी सविस्तर यामध्ये सांगितलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता, मी ही साडीचा कट झालेला पदर शिवून तुम्हाला दाखवलेला आहे. तर अगदी जशी पहिली होती त्याच पद्धतीत ही साडी झालेली आहे. तर हे बघा, माझ्याकडून हे कट झालेलं होतं. तर आता काय करायचं, आता आपल्याला ही सोयीच्या साईडने आपल्याला खालच्या साईडचा पदर आहे बघा, हे खालची बॉर्डर आहे. आता त्यावर आपल्याला जिकडून आपल्याला खालची बॉर्डरला जी बॉर्डर मिळते तीच बॉर्डर लावून घ्यायची आहे. आता बघा, सोयीच्या साडीवर मी उलटा काट हे ब्लाऊज पीस ठेवलेला आहे, जे माझ्याकडून कट झालेलं होतं. आता इथं आपल्याला एकदम बारीक असा टाका घ्यायचा आहे आणि अर्ध्या इंचपेक्षा जास्त शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने जर तुम्ही शिवून घेतलं तर अर्ध्या इंचपेक्षा जास्त का म्हणते, कारण मी तुम्हाला पुढं ते सांगणारच आहे. या पद्धतीने शिवून घ्या सरळमध्ये आणि दोन्ही कापड व्यवस्थित ठेवा. एकही त्यातला ओरडा जाणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे काय होणार, खाली आपण येते वेळेस जर समजा एखादा पार्ट ओरडा गेला तर खालीवरी व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असं ठेवून एकदम बरोबरीनं हे असं करून घ्यायचं. शेवटी आल्यानंतर थोडंसं जिगजॅग मारायचं, म्हणजे तिथून आपली शिलाई उकलणार नाही. आता उलट्या साईडने आल्यानंतर आता हा काट एवढा गुलाबी कलरचा आहे, तर आपल्याला तिथं रील चेंज करायची आहे. तर मी खालून घेते. खालच्या माझा नेव्ही ब्ल्यू कलरचा दोरा आहे, त्यामुळे मी इथूनच आपल्याला सुरुवात करून दाखवते. आता वरच्या साईडचा काट कसा शिवायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आता बघा, इथून एकदम मी बारीक झिरोवर टीप ठेवून शिवून घेत आहे. आता आपल्याला जे खालचे जे आपण शिलाई मारून जे काट दोन पदर उरलेले आहे ते एका साईडने ठेवायचे आणि जी डिझाईनची बाजू आहे त्या साईडनेच आपल्याला ती शिलाई आली पाहिजे, वरची शिलाई. हे बघा, याच पद्धतीने तुम्ही आपल्याकडून ते कट झाले किंवा आपण ते शिवून दिले हे असं कळता कामा नये. त्यासाठी एकदम बारीक आणि व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये शिवता आलं पाहिजे. हे बघा, मी खूप सविस्तर आणि हळू सांगते, कारण तुम्हालाही ते समजायला पाहिजे. आता मी ही वरच्या साईडने थोडासा गुलाबी कलर होता, तिथं पण नेव्ही ब्ल्यू कलरच घेतलेला आहे, कारण ही आपली वर आपण खवतो त्या साईडला जात असते. आता बघा, मी पलटी केलेले आहे. तिथं जर आपण जे अर्धा इंचपेक्षा जास्त कपडा ह्याच्यासाठी ठेवायला लावला होता की इथं आपल्याला फोल्ड करून घ्यायचे साईड, दोन्ही पण पदर एका साईडला करून दोन्ही पदर आपल्याला फोल्ड करून त्यावर एक शिलाई घ्यायची आहे. म्हणजे साडीचे दोरे निघणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला. आपल्याला साडी ही एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्येच द्यायची आहे त्यांना. हे पण साडी माझ्या कस्टमरचीच आहे. बघा, या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या साडीचे दोरे कसेच निघणार नाहीत आणि त्यांना पण असं वाटणार नाही आहे की साडी आपली कुठेतरी कट झाली होती म्हणून. हे बघा, खूप छान अशी फिनिशिंगमध्ये ही आपल्याकडून जरी चूक झाली तर आपल्याला ती दुरुस्त करता येते. यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे. आता बघा, इथपर्यंत आल्यानंतर इथं आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आणि इथं आपल्याला बॉबिलसहित रील बदलायची आहे. बघा, बॉबिलचा दोरासुद्धा आपल्याला ठेवायचा नाही आहे. दोन्ही दोरे आपल्याला चेंज करायचे आहेत, तर आपली ती साडी फिनिशिंगमध्ये दिसते. तर गुलाबी कलरच मी वापरला आहे, राणी कलर इथं थोडासा. जिथपर्यंत काट आहे तिथपर्यंतच आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे
आणि नंतर आपल्याला फोल्ड करून खालच्या साईडनेही फोल्ड करून त्याच पद्धतीने शिवायचं जसं आपण खाली शिवलेलं आहे. बघा, जिगजॅग मारायचं, म्हणजे थोडंसं मागं पुढं करायची टेन्शन, म्हणजे आपली तिथून शिलाई उकलणार नाही. अशाच प्रकारे तुम्ही तुमची चूक सुधारू शकता. काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.